नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वे? आज बाहेर पाऊस सुरू होता, जेवण झालं होतं, पण इतकी क्रेविंग होत होती ना काहीतरी खायची. नूडल्स खावं म्हटलं तर बाहेर पाऊस सुरू आहे, बाहेर जाऊ नाही शकत. मग घरात बघितलं तर स्पॅगेटी होती. मग स्पॅगेटी तयार करावं म्हटलं, हेल्दीवाली, आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पाहिजे तसे व्हेजिटेबल्स मी कट करून घेतले आहे. स्पॅगेटीमध्ये व्हेजिटेबल्स जात नाहीत, फक्त कांदा लसूण चालते, पण हेल्दी व्हर्जन करायचं होतं म्हणून मी सगळेच व्हेजिटेबल्स घेतले. इथे मी पाणी उकळायला ठेवलं होतं, त्याच्यात ऑलिव्ह ऑइल टाकलं, मीठ टाकलं आणि मग ही स्पॅगेटी टाकणार आहे त्याच्यात. ही हेल्दीवाली आहे, ही लहान लेकरं पण खाऊ शकतात. दोन टमाटे घेतलेले आहेत. हे टमाटर एकदम लाल आहेत, कच्चेवाले नको. तुमच्याकडे नूडल्स असतील किंवा स्पॅगेटी असेल, याला जास्त बॉईल होऊ द्यायचं नाही, कारण मग ते तुटून जातात. त्याला गाळून घेतलं, नंतर कढाईमध्ये ऑलिव्ह ऑइल टाकलं, जेव्हाही तुम्ही कोणते व्हेजिटेबल्स आणि प्युरी वगैरे टाकत असाल तर गॅसचा फ्लेम हायच ठेवायचा, तेव्हाच त्याला छान टेस्ट येते. सगळे व्हेजिटेबल्स हे जास्त होऊ द्यायचे नाही, थोडं कच्चा असलं ना की टेस्ट एकदम बेटर लागते. आणि क्रीमी फ्लेवरसाठी थोडं बटर टाकायचं त्याच्यामध्ये. देसी तडक्यासाठी मी थोडी लाल मिरची टाकली होती. टोमॅटो सॉस टाकायचे, सगळ्या प्रकारचे सॉस याच्यात टाकून द्यायचे. रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि थोडं विनेगर. याच्यामध्ये थोडंसं मिरे पावडर टाकलं, आणि मिरे पावडर टाकलं ना टेस्ट एकदम भारी होते. मग मॅगीमध्ये पण ती टेस्ट एकदम भारी लागते. टाकून बघा आणि ट्राय करून बघा. मग थोडंसं ज्याच्यामध्ये टमाटर प्युरी केली होती त्याच्यात पाणी टाकून, आणि थोडं स्पॅगेटीचं पाणी असं त्याच्यामध्ये टाकून घेतलं. नंतर क्रीमी फ्लेवरसाठी अजून चीज स्लाइस ॲड केले. छान याला मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत चीज मेल्ट नाही होत त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर त्याच्यात स्पॅगेटी जी आपण बॉईल केली होती ती टाकून घ्यायची, आणि त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं. ते सॉसमध्ये, त्या मसाल्यामध्ये ती छान मिक्स झाली पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला फ्लेवरच येत नाही. एका स्पूनने हे मिक्स होत नाही. तुमच्या जर त्याचा चिमटा असेल तर चिमट्याने करू शकता. मी असे 2 स्पून घेतले आणि त्याला छान मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये सारा मसाला लागून गेला तेव्हा ते एकदम बेस्ट लागते. मग त्याला छान गरमागरम सर्व करा, त्याच्यावर थोडं चीज टाका आणि खा. टेस्टी लागते, एकदम भारी. तयार आहे हेल्दी पास्ता. एकदम हेल्दी रेसिपी आणि झटपट बनणारी. ट्राय करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. खा
खाणं